यांचं ना आता हे इथे डम्पिंग ठेवलं आहे यांनी आणि इथे मागे हे चालू आहे. रेसिडेन्शियल आणि सगळं आहे आणि रस्ता हे सगळं चालू आहे इकडे त्याला मागे हे उंदरांचंच आहे ना, उंदीर आहेत सगळे इथे हे सगळं. चला बघा हा हे काय हे घेतलंय की इथं सगळा कचराच आहे. डेब्री उचलणार आहे, डेब्री सगळा महानगरपालिका दुर्लक्ष करते. हा हे सगळं महानगरपालिकेचं काम आहे ना. लोकांना आता पावसाळा सुरू होऊन जाईल. हा टेम्पटेशनचा बॅक साईड आहे. हो हे गटरचं चेंबर आहे. हे तर यांनी हे बघा ना इथंच यांनी वॉश बेसिंग बनवलं आहे. सगळं चालू आहे काय. तर या सगळ्यांना यांना जबाबदार कोण आहे? महानगरपालिकेचे हे सगळे अधिकारी आणि यांच्या आशीर्वादानंच हे सगळं चाललं आहे असं दिसतं. आणि याला जबाबदार हेच लोक आहे, बाकी कोणी नाही. पुढून तर आता ह्यांनी तर सरळ हे पार्किंगचं तर ठेवलंच आहे. शिवाय या बिल्डिंगला ओसी नाही आणि ओसी नसतानाही सगळं चालू आहे. आता हे कुठल्या तरी मोठ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादाशिवाय हे होणार नाही. असंच आहे. सामान्य माणसाला एखादा छोटं हे करायचं असेल तर हे लोक हे करतात. आणि आपण आता सेक्टर 6 सारसोळे गाव सी व्ह्यू नेहरू उद्यान महानगरपालिकेचा आहे. त्याच्या अगदी अपोजिटला विरुद्ध बाजूला आपण उद्या तिथे आपण पाहू शकता टेम्पटेशन नावाचं एक हॉटेल आहे. टेम्पटेशन आहे आणि याच्या बाजूला लेफ्ट साईडला आपण इकडे बघितलं तर तुम्हाला दिसेल की प्रशांत कॉर्नर मसाला सेंट्रल नावाचं हॉटेल आहे. आणि याच्या मागची जी तुम्ही आता अवस्था बघितली असेल की नवी मुंबईच्या नागरिकांचं आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे आणि त्याला सर्वस्वीपणे महानगरपालिकेचे अधिकारी हे जबाबदार आहेत आणि यांनी त्याच्यावर त्वरित कारवाई करावी अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे.